म्हणून मी ती गोष्ट उल्लेखही केली होती की विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये विरार प्रीमियर लीग झाली होती. त्या विरार प्रीमियर लीगमध्ये श्रेयस मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार घेऊन कंटाळला होता अगदी अक्षरशः. तसं आकाश आहे. आता आकाशानं सलग तिसऱ्यांदा मिळालेला आहे. आकाशही सध्या फोटो घेण्यासाठी येत आहेत, पण त्या फोटोमध्ये मान्यवर वेगवेगळे असतील तर आकाशला 3 वेळा टाकण्यासाठी ते चांगलं आहे. जर मान्यवर तेच असतील तर आकाश तो फोटो मला तर वाटतं की डबल नाही टाकणार का, एकच ते असणार आहेत. ह्याही गोष्टी आहेत. अभिनंदन आहेत, कॉंग्रॅच्युलेशन आहे तुम्हाला, खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. आता हा मॅच जो होतोय त्या मॅचमध्ये नॉकआउटमध्ये तर संघ गेलेले आहेत, 2 संघ पुढे गेलेले आहेत. हा मॅच फक्त असाच मॅच होणार आहेत. त्यामुळे धावतं समालोचन पुन्हा एकदा आपण घेऊया. किती झाले? 3 ना? 4 चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 वरती. 5वा चेंडू सोरटीशी 1 धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 वरती. 5 चेंडू आणि 5 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. सुंदर असा फटका परंतु आउट. एका षटकाच्या संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 वरती. 9 स्टारचा संघ फलंदाजी करतोय प्रथम. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मारा करतोय. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. सुंदर असा खेळून काढलेला आहे चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 वरती 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. तिसरा चेंडू नो चेंडू. आणि सुंदर असा चौकार मारलाय. खणखणीत बॅट मधून चौकार येतो आहे. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 वरती. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. ऑफ साइडला खेळून काढलेला चेंडू. धावसंख्या सरसावते ती 12. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि नो +1. पाच चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 वरती. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. सुंदर असा खेळून काढलेला चेंडू परंतु तितकंच चांगला असा क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. बघा गडी बाद होत आहे का. सुंदर असा थ्रो परंतु अपयश. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 वरती. शेवटचं षटक. शेवटचं षटक. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. सुंदर असा फटका परंतु तितकंच चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे आणि धावसंख्या पूर्ण होत आहे. एका धावेने धावसंख्या वाढते ती 15.
जर वैभवने 3 बॉल 3 चेंडू मारले तर हेमंत घाडीगावकर यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक येत आहे. सुंदर असा फटका, परंतु बघूयात घडी धावचित होतोय का, आणि घडी धावचित होतोय. आणि सन्नीसाठी सुद्धा 2 चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 वरती. शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू. सुंदर असा ऑफ साईडला फटका आणि धावसंख्या सरसावते ती 16 वरती. आणि कॅच सुटतोय. 4 चेंडूच्या संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 वरती. शेवटचे 2 चेंडू. बघा शेवटच्या 2 चेंडू मध्ये काही मोठा फटका येतोय काय. डॉट. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. वाईट. अवांतरक्षक धाव येते आहे. पंच हात हवेत करताना. सुंदर असा फटका, परंतु तितकंच चांगला असा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं आणि ओव्हरथ्रोचा एक अतिरिक्त रन भेटतो आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षक केला, परंतु फेकी काही नीटशी जमली नाही आहे. सायशा 11 संघाला विजयासाठी 21 धावांची गरज असेल. एकवीस धावांची गरज असेल सायशा 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर 9 स्टार संघाला 21 रन डिफेंड करावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. पहिला षटक घेऊन होता वैभव. सायशा 11 संघाचे 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू सुंदर असा खेळून काढला आहे. पहिला चेंडू तितकंच चांगला असा क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. दुसरा चेंडू वैभव मारा करेल. फुलटॉस असा चेंडू आणि चौकार पाहायला मिळत आहे. सुंदर असा चौकार पाहायला मिळतोय इनटू द गॅप. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 वरती. तिसरा चेंडू. आणि पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. बॅक टू द बॅक 2 चौकार पाहायला मिळतात आहे. आणि धावसंख्या जाऊन सरसावते ती 8 वरती. 3 चेंडू आणि 8 धावा. 21 धावांचं लक्ष आहे सायशा 11 संघासमोर. बघूया एक तिसरा चौकार सुद्धा पाहायला मिळतोय का. सुंदर असा चेंडू. फुलटॉस असा चेंडू, परंतु तितकंच चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. बघूया घडी धावचित होत आहे का. नॉट आउट. 5 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन सरसावते ती 9 वरती. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. थोडं मागडं असं षटक ठरत आहे. आणि एका षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 वरती. बारा चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. दुसरा चेंडू. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. फुलटॉस असा चेंडू. बघूया प्रहार होतोय का. सुंदर असा प्रहार, परंतु गडी धावचित. सुंदर असा फटका मारला, परंतु इतकं चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला 9 स्टार कडून. आणि एक गडी बाद होतोय. दुसरा गडी. पहिलाच गडी. त्याची जागा घेण्यासाठी तो एक नवा कोरा फलंदाज. सुंदर असा फटका होता, परंतु तितकंच चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. तर दुसरा चेंडू बघूया
ऑफ साईडला खेळून काढलेला चेंडू डिक्लेरेशनच्या स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वरती. तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळून काढलेला चेंडू आणि धावसंख्या जाऊन सरसावते ती 11 वरती. 3 चेंडू 11 धावा. चौथा चेंडू. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे आणि गडी धावचित होतो का बघूया. पंचांचा आउट. चार चेंडू तर धावसंख्या जाऊन पोहोचाय ती 11 वरती. शेवटचे 2 चेंडू लेग साईडला खेळून काढलेला हलक्या हाताने आणि धावसंख्या जाऊन पोहोचाय ती 12 वरती. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि अवांतराशी एक धाव येते आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचाय ती 13 वरती. खराब असा चेंडू. फुलटॉस असा चेंडू. बघूया यश येत आहे का आणि बघूया पुन्हा एकदा गडी धावचित होतोय. या षटकामध्ये 3 गडी धावचित होताना दिसले आपल्याला. सहा चेंडू आणि 8 धावेची गरज असेल नाईन स्टार संघाला सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 वरती. 6 चेंडू आणि 8 धावा. 6 चेंडू आणि 8 धावा. शेवटच्या ओव्हरमध्ये समीकरण. फुलटॉसचा चेंडू बघा तितका चांगला असा फटका मारला आहे परंतु काही यश नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 वरती. 5 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. 4 चेंडू आणि धावसंख्या किती 4. 3 चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 वरती. 3 चेंडू आणि 5 धावेची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी साई शाही 11 संघाला. 3 चेंडू 5 धावा. सुंदर असा फटका आणि चौकार पाहायला मिळतोय इनटू द गॅप. एक खणखणीत चौकार पाहायला मिळतोय आणि आता मॅचचं समीकरण आहे 3 चेंडू आणि 1 धाव. 2 चेंडू आणि 1 धाव. तुझा हात आहे मला दिसत नाही. दोन चेंडू आणि 1 धाव आणि बोल्ड. मॅच मध्ये एक ट्विस्ट येतोय. 1 चेंडू आणि 1 धाव. अटीतटीची लढाई. 1 चेंडू आणि 1 धाव. बघूया कुठल्या संघाचा पार जड ठरतो याच्यामध्ये. एक चेंडू आणि 1 धाव. नको ते आता ढासळलेलं माझ्या हा ना. एक चेंडू आणि 1 धाव. बघूया काय होतं या चेंडूवरती. निर्णायक असा हा मॅच. 1 चेंडू 1 धाव आणि साईशा 11 संघ
हा संघ हा मॅच जिंकलेला आहे. साईशा 11 आणि 9 स्टार दोन्ही संघांचे खूप खूप आभार या स्पर्धेत पार्टिसिपेट केल्याबद्दल. माऊलीच्या सर्व खेळाडूंनी स्टेजवरती यायचं आहे. एक मॅच होणार आहे.